संध्याकाळची लाईट असते का रे? नाही. किती वाजता जाते आणि किती वाजता येते? 7ला येते. मग तुम्ही 7 ते कसा अभ्यास करताय? मग नंतर अभ्यास कसा करताय? बॅटरी लावून. तुम्हाला वाटतंय का आपल्याला लाईट असल्यावर आपण जरा जोरदार अभ्यास करू? सगळ्यांना वाटतंय? मग आपण महावितरणाला एक अर्ज करूया आणि सांगूया की ह्या गावातल्या मुलांना लाईटची व्यवस्था करून द्या, जेणेकरून ही मुलं अभ्यास करून हुशार होणार आहेत, आहे की नाही? अभ्यासाला मग वेळ मिळत नाही, मग काय लवकर झोपतात छोटी छोटी मुलं, त्यांचा अभ्यास होत नसेल, आहे की नाही? छोट्या मुलांचा म्हणून काही मुलांना वाचा येत नाही, बरोबर ना? तुम्हाला लाईट दिल्यावर सगळ्यांना वाचा यायला पाहिजे पण नाहीतर मग महावितरणाची लोक म्हणतील की मॅडम तुम्ही लाईट घेतली पण तुमची मुलं काय अभ्यास करत नाहीत, मग माझ्यावर ब्लेम येईल. तर मला माझ्यावर ब्लेम यायला तुम्हाला आवडेल का? नाही ना? आपण पहिल्यांदा लाईट साठी प्रयत्न करूया हा, आणि सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे बरं का? अजून काय काय करायला आवडणार आहे सांगा? तुम्हाला काय काय अजून? खेळ खेळायला ना? मग तुमचा खेळ किती वेळचा असतोय रोज? सर 1 तास तर मुलांना खेळायला वेळ मिळाला पाहिजे खरं तर. काय तुमचं शेड्यूल तसं काय आहे का? म्हणजे तुम्हाला कंपल्शन नाही काय? त्याचा तासवर. हो ना? पण खेळाचा तास एक झाला पाहिजे 1 तासाचा दररोज. कारण मुलांना खेळामुळे काय होतं माहितीये का? एक तर आपण मजबूत होतो शरीर, आणि नंतर जेव्हा तुम्ही मोठे मोठे होणार आहे ना तेव्हा मानसिक स्ट्रेस असणार आहे, काय काय खूप साऱ्या गोष्टी असतात. आता तुम्हाला लहानपणी आम्ही सांगत नाही पण आपण मानसिक खूप स्ट्रॉंग होतो, म्हणून आपल्याला ना खेळ लढायला शिकवतात. खरं तर हारलो तरी पण जिंकायची एक जिद्द निर्माण होते. म्हणून खरंच सगळ्या शाळेत मला वाटतं 1 तास काही 2 तास सकाळ संध्याकाळी 1 तास खेळायला असायला पाहिजे. पण बघूया आपण तुमच्या शाळेत काय करतायत आता. इथनं पुढं वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मॅडम मुलांना थोडंसं न खेळात पण आपण पुढे न्यायचं विचार करूया. मला स्वतःला बरेच खेळ येतात, मी नॅशनल खेळाडू आहे खो खोची. होय ना? हो, मी तुम्हाला शिकवते ना जेव्हा मी यांच्याकडे येते तेव्हा. तर मी जेव्हा जेव्हा येईन ना तेव्हा तेव्हा तुमच्या शाळेत येणार आहे 1 तास, आणि आपण खेळूया मग मस्त. सगळ्यांना जे कबड्डी खो खो आणि जे आणखी वेगवेगळे खेळ आहेत ते आपण थोडेसे घेत जाऊया. हा, भारी वाटले का तुम्हाला? कशाचं भारी वाटले ते सांगा.